आता सविस्तर वृत्त। मतदान यंत्रणेद्वारे मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तसेच मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने आंदोलन छेडलं आहे। यावर भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच आवाहन दिले आहे। तर ज्यांना ईव्हीएमवर शंका असेल, अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी आधी राजीनामा द्यावा, त्यासोबतच बडनेरचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील आणि मग मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान होऊन जाऊ द्या, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं। जे महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं। मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची, लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर, निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही। एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान।